आणि आम्ही काय मेंढर दिसायलो का तुला? आम्ही बी बाबासाहेबांचे वाघ आहेत, हिंगोली जिल्ह्याचे. तू वसमत तालुक्याची वाघीण असतील तर मी बी हिंगोली जिल्ह्याचा वाघ आहे. गोधडी भेटत नाही तर गादीचा नाद करायचा नाही. ए मयुरी, आणि काय म्हणाली? मयुरी मयुरी. मग आता हिचं नाव मयुरी आहे म्हणल्यावर मी मयुरीच म्हणणार ना, का दुसरं काय म्हणणार? मयुरीच म्हणावं लागेल ना. गोधडी भेटत नाही तर गादीचा नाद करायचा नाही. जमत नसल तर त्यांना खादीचा नाद करायचा नाही. गोधडी भेटत नाही तर या गादीचा नाद करायचा नाही. जमत नसेल त्यांना तर खादीचा नाद करायचा नाही. कुणाचाही केला तरी चालेल मयुरी, पण या हिंगोली जिल्ह्यात या जगताप गायन पार्टीचा नाद करायचा नाही. या जगताप गायन पार्टीचा नाद करायचा नाही. जाऊ द्या रे जाऊ द्या, ही नशेत आहे. नशा दारूची नाही बरं, नशा अनेक प्रकारचे असतात. जाऊ द्या रे जाऊ द्या, ही नशेत आहे. हरणाची चाल त्या सशात आहे. आणि अशा वसमत तालुक्याच्या वाघिणी हे देवानंद जगतापच्या खिशात आहे. गणव माय सोपं आहे का? सोपं आहे नको का? प्राणाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे. वानाचा ना गुणाचा हायलो यो हलकट. आता काय हलकटपणा केला बापा मी? मस्त आलो, जेवलो, बसलो इथे. बरं बापा मांडी घालून बसतो. रोडीला रोडीला प्राणाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे. मनवाद्याला विळखा घालणारा मी एक अजगर आहे. घेतला आदर्श आता शिवाच्या तलवारीचा. त्या मनवाद्याला मातीत गाडणारा मी एक भीम टायगर आहे. त्या मनवाद्याला मातीत गाडणारा हा एक भीम टायगर आहे. अरे त्या मनवाद्याला मातीत गाडणारा मी एक भीम टायगर आहे. खरोखरच खूप सुंदर गातेस तू. पण मी पण लाईक करतो तुझ्या गायकीला आणि तुला पण गायकीला. बरं हा, गायकीमुळे लाईक करतो मी, बाकी काही नाही. पण कसं आहे माहित आहे का? आता मला तर सांगायची गरज नाही, मयूरने सांगितलं. मी पण गातो, माझा भाऊ अष्टशील जगताप, हर्षानंद जगताप असेल, माझा पुतण्या आज्ञापाल जगताप, सगळेच गातात, वाजवतात. मी पण वाजवतो, गातो, सगळंच. असं काय नाही. पण कसं आहे माहित आहे का? तू आता शिकलीस, गातेस चांगली. गोऱ्या अंगाला हळद साजते कधी कधी. मी काळा आहे बाबा, ब्रँड आहे ब्रँड.
कलर गेला तर पैसे ब्रँड म्हणतात ब्रँड. काळा कलर कसा असते ब्रँडेड कंपनीचा उडत नाही ते. आणि गोरा उन्हात गेले की लाल पडते. गरमीत गेलं काळा. पण हे ब्रँड आहे. उन्हात जाऊ द्या गरमीत जाऊ द्या पाण्यात जाऊ द्या मसनवाट्यात जाऊ द्या सारखा. गोऱ्या अंगाला हळद साजते कधी कधी. आयत खाणारीन पण माजते कधी कधी. गोऱ्या अंगाला हळद साजते कधी कधी. आयत खाणारीन पण माजते कधी कधी. आणि ही गांजराची पुंगी पण वाजते कधी कधी. वाजते कधी कधी. हम काले हुए तो क्या हुआ दिल वाले हैं. हम काले हुए तो क्या हुआ दिल वाले हैं. हम काले हुए तो क्या हुआ. हेलो छोटासा मुकडा गात आहे. आणि असं काय तुम्ही मनावर धरू नका बरं. आम्ही तुमच्यासाठी हाय आहे. आणि डोकं फिरलं या बाईच डोकं फिरलं या. उडे घेऊन मोकळे. आणि डोकं फिरलं या बाईच डोकं फिरलं या. आणि म्हणून तुला सांगणं आहे माझं काय. अग सांभाळून चाल ग लागल कुळाला डाग. प्रत्येक महिलेला रमाईचा आदर्श घ्यायचा आहे. म्हणून या ठिकाणी बरेचशा संख्येने माझ्या माय माऊल्या जमल्या आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा रमाईची खूप खूप सुंदर अशी गाणी आपल्या समोर होणार आहेत. आता याच्यानंतर रमाईच गाणार आहे. आणि प्रत्येक महिलेला रमाईचा आदर्श घ्यायचा आहे. म्हणून सांगतोय काय. गांधीची कस्तुरबा नेहरूची कमलाबाई. गांधीची कस्तुरबा नेहरूची कमलाबाई.
आणि लाखात एक होती माझ्या भीमाची रमाई. अनुकरण करू नको त्या माधुरीचं तुझा दर्जा खुजा होईल. अनुकरण करू नको त्या ऐश्वर्या रायचं तुझा दर्जा खुजा होईल. अग अनुकरण कर त्या रमाईचं बरोबर. मै माय कशी नादर पदर घेऊन बसली. पदर नको घेऊ, थोडीशी केस बांध, जटा जरा लय. अनुकरण करू नको त्या माधुरीचं तुझा दर्जा खुजा होईल. अनुकरण करू नको त्या ऐश्वर्याचं तुझा दर्जा खुजा होईल. अग अनुकरण करू नको त्या सैराट मधल्या आर्चीच तुझा दर्जा खुजा होईल. अनुकरण कर माता रमाईचं तुझी घरोघर पूजा होईल. अनुकरण कर रमाईचं तुझी घरोघरी पूजा होईल. अग सांभाळून चाल ग लागल कुळाला डाय. सांभाळून चाल ग लागल कुळाला डाय. ए मयुरी अग रमा सारखी वाघ पुरी रमा सारखी वाघ. सारखी वाघ पुरी रमा सारखी थोडा आवाज वाढव रे. तिकडे गेले आवाज वाढवायला थोडा वाढव थोडा. अगर रमा सारखी वाघ पुरी रमा सारखी वाघ. रमा सारखी वाघ पुरी रमा सारखी वाघ. आणि तुझ्या वागण्याचा मला येतो या राग. तुझ्या वागण्याचा मला येतो या राग. रमा सारखी वाघ पुरी रमा सारखी वाघ.